श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी गायत्री परदेशी आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। विखरण येथील शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ न मिळाल्यास सामुदायिक आत्महत्या करण्याचा इशारा। पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या दरवाढी विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे शहरातून निषेध मोर्चा। श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन। जनता नगरातून बेपत्ता झालेले चिमुकले भाऊ आणि बहीण यांना पोलिसांनी त्यांच्या पालकांकडे सुखरूप केले सुपूर्द। आझादनगर पोलीस ठाण्यातील विविध कारवाईंमध्ये जमा झालेल्या 67 बेवारस वाहनांचा लिलाव। वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी समाजवादी पार्टी धुळेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने। कोरोनाच्या काळात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या रोटरी सिनियर्सच्या दात्यांचा दोंडाईचात सन्मान। आणि सायखेडा येथे गोदावरी नदी पात्रात वाढलेल्या पाणवेलींचा गंभीर प्रश्न सोडवण्याची मागणी। आता बातमीपत्र विस्ताराने। शिंदखेडा तालुक्यातील विखरण येथील शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारच्या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळावा यासाठी शेतकऱ्यांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत सामुदायिक आत्महत्या करण्याचा निवेदनाद्वारे इशारा देण्यात आला आहे। शिंदखेडा तालुक्यातील विखरण येथील शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारच्या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळावा यासाठी शेतकऱ्यांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे। निवेदनात म्हटले आहे की सततच्या दुष्काळी परिस्थिती व नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीला मोठा फटका बसला असून उत्पन्न पूर्णपणे बुडाले आहे। यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे देखील कठीण झाले आहे। त्यामुळे बँकेचे कर्ज भरण्यास पूर्णपणे असमर्थ असल्याने सरकारने कर्जमाफीचा लाभ द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। 20 जानेवारीपर्यंत मागणी मान्य न केल्यास येत्या प्रजासत्ताक दिनी ग्रामपंचायत विखरण येथे ध्वजारोहणावेळी सामुदायिक शेतकरी आत्महत्या करण्याचा इशाराही देण्यात आला आहे। यावेळी योगेश्वर गुरव, लोटन पाटील, जितेंद्र पाटील, आनंदा पाटील, नागोसिंग गिरासे, दगेसिंग गिरासे, विठोबा कोळी, प्रताप गिरासे, विजय पाटील, जयवंत पाटील, दगा पाटील, सदाशिव शिंदे, धर्मा पाटील, नानाभाऊ पाटील, चंद्रराव साळुंखे, विठ्ठल पाटील, रामचंद्र कोळी, झुलाल पाटील आदी उपस्थित होते। आम्हा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्याबाबत आम्हाला सर्व शेतकऱ्यांना 2 लाखाच्या आत जी कर्जमाफी मिळाली ती आम्हाला मिळाली नाही। आम्ही सर्व वंचित शेतकऱ्यांना, कर्जमाफीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना शासनाने आम्हाला कर्जमाफी द्यायला पाहिजे असं आम्ही कलेक्टर साहेब यांच्याकडे निवेदन द्यायला आलो आहोत। त्यांनी यांचा विचार करावा एवढी विनंती। पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या दरवाढी विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे शहरातून लोडगाडीवर दुचाकी ठेवून ती ढकलून नेत निषेध मोर्चा काढून केंद्र सरकारचा धिक्कार करण्यात आला। पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या दरवाढी विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे लोडगाडीवर दुचाकी ठेवून ती ढकलून नेत निषेध मोर्चा काढून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। शहरातील महात्मा गांधी पुतळ्यापासून या निषेध मोर्चाला सुरुवात झाली। यावेळी दुचाकी वाहनाला लोडगाडीवर ठेवून इंधन दरवाढीचा निषेध करण्यात आला। हा निषेध मोर्चा आग्रा रोड मार्गे फुलवाला चौकात आल्यानंतर मोर्चाचा समारोप करण्यात आला। या आंदोलनावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी कार्यकर्त्यांच्या हातात केंद्र सरकारच्या निषेधाचे फलकही होते। गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या दरात सातत्याने वाढ होत आहे। केंद्रातील भाजप सरकारने सत्तेत येण्यापूर्वी पेट्रोल, डिझेल दरवाढीचा मुद्दा पुढे करत प्रचार आघाडीवर ठेवला होता। मात्र देशात भाजपाची सत्ता येऊनही नागरिकांना अच्छे दिन पाहावयास मिळाले नाहीत। वाढत्या इंधन दरामुळे वाहन चालकांच्या खिशाला कात्री लागत आहे। इंधन दरवाढीचा परिणाम म्हणून महागाई देखील वाढत आहे। पेट्रोल, डिझेल व गॅस नागरिकांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे। शिवाय रोजच्या वापरातील वस्तू देखील महाग झाल्याने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत। त्यामुळे इंधन दरवाढीच्या निषेधार्थ सदरचे आंदोलन करण्यात आले। यावेळी युवक शहर जिल्हाध्यक्ष मयूर बोरसे, सत्यजित सिसोदे, सुमित पवार, मनोज कोळेकर, एजाज शेख, दानिश पिंजारी, स्वप्नील पाटील, ललित पाटील, कार्तिक मराठे, निखिल पाटील, राजदीप आगडे, विनोद बच्छाव, आनंद पाटील, सागर चौगुले, अनिकेत माईनकर आदी उपस्थित होते। श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहरातील गुरुशिष्य स्मारक येथील त्यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सर्वपक्षीय नेत्यांनी अभिवादन केले। श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहरातील गुरुशिष्य स्मारक येथील त्यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सर्वपक्षीय नेत्यांनी अभिवादन केले। यावेळी माजी महापौर भगवान करणकार, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील,
मोहन नवले, शिवसेना जिल्हाप्रमुख हिलाल माळी, स्थायी समिती सभापती सुनील पैसाने, प्रफुल्ल पाटील, रमेश श्रीखंडे, महेश मिस्तरी, मनोज मोरे, रणजितराजे भोसले, डॉक्टर सुशील महाजन, संजय वाल्ले, राजेंद्र ढवळे, ज्योती पावरा, सरोज कदम आदी उपस्थित होते. शिरपूर येथील चंद्रनगरातून बेपत्ता झालेले चिमुकले भाऊ आणि बहिणी यांना 24 तासानंतर पोलिसांनी त्यांच्या पालकांकडे सुपूर्द केले आहेत. याबाबत शिरपूर शहर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंद होता. शिरपूर येथील जनतानगरातून बेपत्ता झालेले चिमुकले भाऊ आणि बहीण 24 तासानंतर त्यांच्या पालकांकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. याबाबत शिरपूर शहर पोलीस ठाण्यात अपहरण झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. याबाबत अधिक माहिती अशी की शिरपूर येथील जनतानगरात तुफान प्रल्हाद पावरा हे राहतात. शनिवारी त्यांची चिमुकली दोन्ही मुले खेळत असताना अचानक गायब झाले होते. मुलांचा सर्वत्र शोध घेऊन देखील ते मिळून आले नसल्यामुळे तुफान पावरा यांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात दोघा चिमुकल्यांचे अपहरण झाल्याची फिर्याद दाखल केली होती. या दोघा चिमुकल्यांना अपहरण करताना कुठे नेले असावे या विचाराने चिमुकल्यांच्या आईवडिलांबरोबरच नातेवाईकांची चिंता वाढली होती. याबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात होते. त्यामुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले होते. म्हणून पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला होता. दरम्यान शिरपूर निमझरी रस्त्यावर राहणाऱ्या मिठाराम पावरा व पिंटू पावरा या सालदारांना 9 जानेवारीला सायंकाळी त्यांच्या झोपडीजवळ लहान मुलगी व मुलगा रडताना आढळले. त्यांनी दोघांकडे विचारपूस केली, मात्र भोईटी या नावाशिवाय त्यांना काहीच सांगता आले नाही. रात्री दोघांना जेवण देऊन झोपवण्यात आले. दुसऱ्या दिवशी सकाळी दोघांना घेऊन मिठाराम व पिंटू निमझरी गावात गेले. गावातील लोकांना त्यांनी माहिती दिली. ग्रामस्थांपैकी काहींनी भोईटी गावात फोन लावून विचारणा केल्यावर भोईटी येथील रहिवासी तुफान पावरा हे शिरपूरला राहत असून त्यांची मुले बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले. शिरपूर पोलीस ठाण्यात दोन्ही बालकांना आणून त्यांचा ताबा पालकांकडे देण्यात आला. दोन्ही चिमुडे मुले सुखरूप घरी परतल्याने सर्वांनी सुटकेचा श्वास टाकला आहे. निमजरीतून शिरपूर ऊन होतं वय पेंट्या मनीषनी जागल्या यावं सांगायला लागणार की मनाकडे 2 पोरे शे त्यास मग पोर सांगेल आणि की मी भोयटीनी शे ते तुमनाकडे भोयटीनं कोणा नंबर शे का भाऊ तर म्हणतं शे भाऊ मी फोन लाय देस त्यासले तुमनाकडे धाड देस एवढं सांगितलं. मी लग्नाला चालना करू मग फोनवर कॉन्टॅक्ट चालू राही ना आम्हाला की भाऊ तुम्ही तिथे पोचणार का त्या पोरी तुम नसेत का दुसरा नसेत कसं तसं ओळखी लेवानं मग पोरी लय जावा ना भाऊ. धुळे शहरातील आझादनगर पोलीस ठाण्यात जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्या उपस्थितीत पोलीस ठाण्यामार्फत विविध कारवाईंमध्ये जमा झालेल्या 67 बेवारस वाहनांचा लिलाव पार पडला. धुळे शहरातील आझादनगर पोलीस ठाण्यात जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्या उपस्थितीत 67 बेवारस वाहनांचा लिलाव पार पडला. आझादनगर पोलीस ठाण्यामार्फत विविध कारवाईंमध्ये जमा झालेल्या बेवारस वाहनांचा लिलाव करण्याबाबत रीतसर सोपस्कर पार पडून पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्या उपस्थितीमध्ये सदरचा लिलाव पार पडला. या लिलावात 67 बेवारस वाहनांची 3,25,000 पर्यंत बोली लागली. मिनी डोअरसाठी 14,000 व मारुती व्हॅनसाठी 25,500 रुपयांची बोली लागली. या सर्व लिलाव प्रक्रियेमध्ये पारदर्शकता पाळण्यात आली. पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्या हस्ते लिलावात बोली लावून वाहन घेणाऱ्या मालकांना वाहनांचा ताबाही देण्यात आला. धुळे पोलीस दलच्या अंतर्गत आझादनगर पोलीस स्टेशनमध्ये आज 67 बेवारस वाहनांचा त्याचप्रमाणे एक मिनी डोर आणि एक मारुती व्हॅन यांचा जाहीर लिलाव आयोजित करण्यात आला होता. मार्केट कॉम्प्लेक्स जुनं पोलीस स्टेशन या ठिकाणी. त्या ठिकाणी माननीय पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक बच्छाव साहेब, आम्ही स्वतः आझादनगर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आनंदराव असे हजर होते. या जाहीर लिलावामध्ये 67 बेवारस याचा लिलाव हा 3,25,000 गेला. दुसरी जी आहे मारुती व्हॅन ही 15,500 गेली आणि मिनी डोर ही 14,000 रुपयामध्ये गेली. ही सर्व प्रक्रिया ही पारदर्शकपणे ही करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंगसुद्धा आम्ही केलेले आहे. केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे वाढत असलेल्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. या वाढत्या महागाईवर आळा घालून दिलासा द्यावा या मागणीसाठी समाजवादी पार्टी धुळेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे वाढत असलेल्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. या वाढत्या महागाईवर आळा घालून दिलासा द्यावा या मागणीसाठी समाजवादी पार्टी धुळेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणानुसार सद्यस्थितीत संपूर्ण देशात जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत
भरपूर प्रमाणात वाढ होत आहे. जे खाद्यतेल पूर्वी 80 रुपये होते त्यांचे आजचे दर 125 रुपयांच्या वर गेले असून घरगुती गॅससाठी 720 रुपये मोजावे लागत आहेत. पेट्रोल डिझेलच्या किमती तर दररोज वाढत असून डाळीचे भावही 100 पार करून गेले आहेत. आधीच कोरोनाच्या संकटाने अनेकांचा रोजगार हिरावला गेला असताना वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. या वाढत्या महागाईला आळा घालून जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी अमीन पटेल, आसिफ मंसुरी, रफिक शाह, इनाम सिद्दीकी, निहाल अन्सारी, जाकीर शेख, तौसिफ खाटिक, सलामुद्दीन शेख, सादिक अंसारी, मुस्तफा खाटिक आदि उपस्थित होते. केंद्र सरकार के विरोध में समाजवादी पार्टी ने ये आंदोलन किया है. केंद्र सरकार सिर्फ प्रोपगंडे कर जनता की दिशा भूल करने का काम कर रही है और जो मूलभूत सुविधा है, जो जीवनक वस्तु है, उसके ऊपर उनका ध्यान नहीं है. प्रोपगंडे कर पब्लिक की दिशा भूल कर रही है. आज तेल का भाव जो है वो 140 से 135 रुपये किलो हो गया है. गैस सिलेंडर का भाव जो है वो बढ़ चुका है. सब्सिडी 8 महीने से गवर्नमेंट ने दी नहीं है. आज जो हाथ मजूर है, ठेला गाड़ी ढकेलने वाला है, वो 100 से 200 रुपये रोज कमाता है. वो 140 रुपये तेल कैसा खरीद के वो खा सकता है. आज जनता को रास्ते पे लाने का काम जो है ये बीजेपी सरकार ने करा है. शेर महाराष्ट्र अबू आसिम आजमी साहब ने बोला है, अगर महंगाई कम नहीं हुई तो पूरे महाराष्ट्र में हम जो है केंद्र सरकार के खिलाफ जो है मोर्चा और धरना प्रदर्शन करेंगे. कोरोनाच्या काळात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या रोटरी सिनियर्सच्या दात्यांचा सन्मान आमदार जयकुमार रावल यांच्या हस्ते दोंडाईच्या येथील रोटरी भवन येथे पार पडला. दोंडाईच्या येथील रोटरी भवन येथे कोरोनाच्या काळात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या रोटरी सिनियर्सच्या दात्यांचा सन्मान आमदार जयकुमार रावल यांच्या हस्ते पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरकार साहेब रावल हे उपस्थित होते. सामाजिक क्षेत्रातील अग्रगण्य संस्था रोटरी सिनियर्सच्या माध्यमातून कोरोनाच्या संकट काळात उपजिल्हा रुग्णालयात स्वॅब चेंबर, 30 रुग्णांसाठी सेंट्रल ऑक्सिजन सिस्टीम व दैनंदिन लागणारे सिलेंडर इत्यादी कामे करण्यात आली होती. यासाठी सोशल मीडियाद्वारे संदेश देण्यात आला होता. या संदेशाद्वारे दात्यांनी भरीव मदत केली होती. अशा दात्यांचा सन्मान रोटरी भवन येथे पार पडला. यावेळी आमदार जयकुमार रावल, रोटरीचे प्रशांत जानी, सरकार साहेब रावल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक राजेश मुनोद यांनी केले. सूत्रसंचालन प्रवीण चव्हाण, राजेश माखीजा यांनी तर आभार प्रदर्शन डॉक्टर राजेंद्र गुजराती यांनी केले. यावेळी निखिल जाधव, डॉक्टर मुकुंद सोनी, पाणी पुरवठा सभापती वैशाली महाजन, आरोग्य सभापती जितेंद्र गिरासे, नगरसेवक किशन दोदेजा, रितेश कवाड, रामेश्वर इंदानी, मयुरा पारख, धनश्री उपासनी, अख्तर शाह, जितेंद्र गिरासे, सदाशिव भलकर आदी उपस्थित होते. आपण मदत करू शकतो, जीवदान करू शकतो. अनेक लोक त्या त्रास घेताना त्रास होतो म्हणून प्रायव्हेट हॉस्पिटलला जातात. हॉस्पिटलला देखील वाटायचं पण तिथे ऑक्सिजनची व्यवस्था राहून ऑक्सिजन मिळाल्यानंतर ते सावरायचे आणि पुन्हा ते आपल्या परिवारासाठी पुन्हा आले. असे शेकडो नाव आपल्या 1000-2000 या किमतीला आज इतकं महत्व आहे. त्यात 1,00,000-2 लाख दिले तरी या गोष्टी करू शकत नाही. त्या आपल्या सगळ्यांच्या मदतीच्या माध्यमातून मिळालं आणि ते सुरुवात त्याची मला भोगणी केली आणि रोटरीच्या या आव्हानाला प्रतिसाद देत आपण सारे लोकांना आमची शिवमुली मातीचे असेल, गुजराती असेल, आमचे ज्येष्ठ असतील, अनेक संस्था असतील, अनेक पदाधिकारी असतील, त्या सगळ्यांनी फार मोठं योगदान करून दोंडाच्या शहराला सावरण्याचं काम त्यांनी केलं. म्हणून सगळ्यात प्रथम त्या सर्व दानदात्यांना आज हा शब्द लागू होतो, दानदाता हा शब्द इतर कुठल्या कार्यक्रमाला लागू होणार नाही. पण आजच्या कार्यक्रमाला दानदाता हा देवाच्या रूपाने आपण आले. आपल्या सगळ्यांचं मी हृदयाच्या अंतःकरणापासून अभिनंदन करतो, अभिवादन करतो. दोंडाच्या शहरातील रोटरी ही संस्था काढली गेली आणि आमचं हे डिस्ट्रिक्ट मिळवलं नाही तर 2 राज्यांचं हे डिस्ट्रिक्ट आहे आणि त्या 2 राज्यांच्या डिस्ट्रिक्टमध्ये उल्लेखनीय काम कुठली जर शाखा करत असेल तर डोंगराचे उल्लेखनीय नाव मागच्या 3 दशकापासून आहे. एखाद्या माणसाला आपण दुकानामध्ये जातो, बूटचे अनेक चॉईसेस मिळतात. हे बूट, ते बूट, ह्या बाद बूट, चप्पल, सँडल अनेक गोष्टी मिळतात. विचार करा, एखाद्या माणसाकडे पायच नसतील तर त्याच्या मनामध्ये काय होत असेल आणि त्या माणसाला पाय देण्याचं काम ते आमची रोटरी करते. ज्याला डोळे नाही त्याला डोळे देण्याचं काम आमची रोटरी करते. अनेक काम ज्याला ऐकता येत नाही, ज्याला समजत नाही, ज्याला बोलता येत नाही, या सगळ्यांना अडचणीच्या काळामध्ये एक देवदूत म्हणून काम करण्याची संस्था उभी करत असेल तर ती रोटरी
निफाड तालुक्यातील सायखेडा येथे गोदावरी नदीपात्रात वाढलेल्या पाणवेलीचा गंभीर प्रश्न सोडवावा अशी मागणी निफाड तालुक्यातील युवा नेतृत्व अनिकेत कुटे यांनी केली आहे. निफाड तालुक्यातील सायखेडा येथे गोदावरी नदीपात्रात वाढलेल्या पाणवेलींचा गंभीर प्रश्न सोडवावा अशी मागणी निफाड तालुक्यातील युवा नेतृत्व अनिकेत कुटे यांनी केली आहे. निफाड तालुक्यातील सायखेडा येथे गोदावरी नदीपात्रात वाढलेल्या पाणवेलींच्या प्रश्नाबाबत वेळोवेळी प्रशासनास पाठपुरावा करूनही प्रशासन या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाणी दूषित होत असून जलचरांसोबतच परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याची तात्काळ दखल घेऊन पाटबंधारे विभाग व प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात, अन्यथा गोदाकाठ भागातील नागरिकांना एकत्र घेऊन आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. सायखेडा येथील गोदावरी नदीच्या पात्रात उभा आहे. आपण बघू शकता माझ्या पाठीमागे असलेल्या पाणवेली, या पाणवेलींचा प्रश्न अनेक दिवसांपासून अनेक वर्षांपासून गोदाकाठ भागाला त्रासत आहे. अनेक वेळा पाठपुरावा करूनही पाटबंधारे विभाग व प्रशासक याकडे दुर्लक्ष करत आहे व या दुर्लक्षीकरणामुळे गोदावरी नदीच्या पात्रातील पाणी हे दूषित होत आहे. त्याचबरोबर या दूषित पाण्यामुळे जलचरांसोबत ग्रामस्थांचे आरोग्यही धोक्यात येऊ शकते. त्यामुळे पाटबंधारे विभाग व प्रशासन यांनी वेळीच या प्रश्नाची दखल घ्यावी व हा प्रश्न वेळीच सोडवावा, अन्यथा गोदाकाठ भागातील नागरिक एकत्रित येऊन एक वेगळा विचार केल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. पुन्हा पाहूयाच्या ठळक घडामोडी. विक्रम येथील शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ न मिळाल्यास सामुदायिक आत्महत्या करण्याचा इशारा. पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या दरवाढी विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे शहरातून निषेध मोर्चा. श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन. जनता नगरातून बेपत्ता झालेले चिमुकले भाऊ आणि बहीण यांना पोलिसांनी त्यांच्या पालकांकडे सुखरूप केले सुपूर्द. आझादनगर पोलीस ठाण्यातील विविध कारवाईंमध्ये जमा झालेल्या 67 बेवारस वाहनांचा लिलाव. वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी समाजवादी पार्टी धुळेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने. कोरोनाच्या काळात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या रोटरी सिनियर्सच्या दात्यांचा दोंडाईच्यात सन्मान. आणि सायखेडा येथे गोदावरी नदीपात्रात वाढलेल्या पाणवेलींचा गंभीर प्रश्न सोडवण्याची मागणी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.